वेलकम टू द न्यू ब्लॉग. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि ब्लॉगला सुरुवात करतो. हे बघा मित्रांनो, मी आज आहे ना पातळी डॅमकडे आलेलो आहे. पातळी डॅम गावाच्या बाहेर आहे. अतिशय सुंदर नजारा आहे, सुंदर. असं वाटतंय का इथून जाऊच नाही, इतका सुंदर. इकडे इकडे ना वाघदरी बघू शकता तुम्ही. वाघदरी आहे इकडे. आणि हा पातळी डॅमच्या बाजूलाच एक असा सुंदर असा नजारा आहे, वॉटरफॉल आहे. आणि त्या वॉटरफॉलचं नाव आहे पातळी वॉटरफॉल. इतका सुंदर, इतका सुंदर. आणि आज मला वाटलं होतं की आज जावा. पाऊस पण उघडला होता आणि बोललो जावा. या सुंदर नजाऱ्याचा आनंद घेण्यासाठी मी आज आलेलो आहे. बघू शकता, हे बघा. इतका सुंदर नजारा, इतका सुंदर नजारा तुम्ही कधी बघितला नसेल गावाकडे. मी एकदम पूर्ण टेकाडीला आलेलो आहे. पूर्ण असा खोल दरी आहे आणि त्या दरीमध्येच एक मस्त असा वॉटरफॉल, पातळी वॉटरफॉल आहे. बघू शकता तुम्ही, बघा. बघू शकता मित्रांनो. आणि हा वॉटरफॉल आहे ना, इकडे एक गाव आहे टाहकारी म्हणून. ह्या गावामध्ये इथेच एक तळ आहे. इथे पण एक डॅम आहे आणि हा वॉटरफॉल आहे ना त्या डॅममध्ये जाऊन मिळतोय. म्हणजे इथे आमच्या बाजूलाच एक गाव आहे टाहकारी म्हणून, तिथे जातोय. त्या धरणाला तो जाऊन मिळतोय. आणि मग तिथेच तो आढळा धरणाला पुढे जातो. आढळा धरणाला पुढे गेल्याच्या नंतर पुढे देवठाण धरण, नंतर भोजापूर आणि नंतर तिकडे समुद्राला जाऊन मिळतो. बघू शकता मित्रांनो, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. म्हणजे मी असा नजारा कुठं बघितलाच नाही. आणि आज मला वाटलं होतं की आज जावा, ह्या धबधब्याचा आनंद घ्यावा. परंतु खूप खोल दरी, आत खाली उतरायला शकत नाही कारण की खूप खोल आहे आणि खूप असं रस्ता नाही आहे खाली जायला. त्या साईडने आहे पण त्या साईडने मी गेलो नाही. मी ह्या साईडने चालत आलो, वरच्या साईडने चालत आलो. त्यामुळे मी त्या साईडने गेलो नाही. मला खाली उतरायला चान्स नाही आहे तिथे जायला. पण एकदम सुंदर असा, तुम्ही पण येऊ शकता, एकदा व्हिजिट देऊ शकता या धबधब्याला, वॉटरफॉलला, आणि आनंद घेऊ शकता. बघा, खूप असं निवांत, निसर्गरम्य, निवांत, एकांत आहे. तुमचे सर्व दुःख जे असतील ते इथं तुम्ही विसरून जाशाल या धबधब्यामुळे. खूप असा सुंदर असा धबधबा आहे. इकडेच आमच्या गायी चरायला आलेल्या आहे. मी शोधतोय पण काय भेटू नाही राहिल्या. पण मी बघणार आहे आता, चालत चालत बघणार आहे कुठे चरायला गेल्यात त्या. पण बोललो चला वॉटरफॉलचा एक व्हिडिओ काढू. त्या टोकाला, त्या टोकाला तिकडनं पण गाय येतात चरायला. आणि ह्या इथं पाऊल वाटे, तिथे पाऊल वाटे, तिथून खाली उतरणार आणि ह्या दरीमध्ये येणार चरायला. कारण की किती मोठी खोल दरी आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो. हे बघा, खूप मोठी दरी आहे, खूप मोठी दरी आहे. आणि ह्या दरीमध्ये वाघ असतो. कम से कम 2 ते 3 वाघ असतात. आणि खाली उतरायला त्याच्यामुळे भीती वाटते. परंतु हा पोर्शन जर सोडला तर हा वॉटरफॉलचा पोर्शन आहे. ह्या वॉटरफॉलच्या पोर्शनकडे काय वाघाची भीती नसते. इकडे खाली उतरला तुम्ही तर वाघाची भीती आहे. आणि इकडे गायी पण असतात चरायला, त्यामुळे काय प्रॉब्लेम नसतो. परंतु बाय चान्स सांगू शकत नाही, प्राणी येतो, कधी पण अटॅक करू शकतो. त्यामुळे वॉटरफॉलचा आनंद मित्रांनो तुम्ही कधी आलेच तर ह्या इकडे घ्यायचा, धबधब्याजवळच घ्यायचा. आणि आता चुकून इकडे जीवित हानी होऊ नये त्यामुळे आपण इकडेच आनंद घ्यायचा. खाली जास्त दरीमध्ये जायचं नाही, कारण की खूप प्रकारे प्राणी पण आहेत. वाघ तर खूप डेंजर आहे. त्याच्यामुळे मी खाली काय उतरलो नाही मित्रांनो. हो, तुम्ही बघू शकता.
आणि ते तिकडे झाड दिसतं ना, ती आमची शेती आहे. पूर्ण डोंगर आहे ना, तो डोंगर बघू शकता तुम्ही. तो डोंगर पूर्ण आमचा आहे आणि त्या डोंगरावर तिकडनं जायला रस्ता आहे, त्या साईडने रस्ता आहे. परंतु मी वॉटरफॉलच्या उजव्या बाजूने आलेलो आहे, त्याच्यामुळे तिकडे काही जाऊ शकत नाही दाखवायला. इकडूनच तुम्ही बघू शकता, कारण की माझ्या गायी काय अजून दिसत नाही आहे. खूप दऱ्यात उतरलेल्या आहेत, दिसून नाही राहिल्या. बोललो वॉटरफॉलचा पहिला आनंद घेऊया, मग नंतर गाया शोधू. बघू शकता मित्रांनो, इतका भारी नजारा. भंडारदरा या ठिकाणी सुद्धा नाही आहेत, त्यामुळे तुम्ही भंडारदरा येऊ शकता. भंडारदराच्या जवळ 30-35 किलोमीटर आमचं गाव आहे. तिथून या पातळी वॉटरफॉलचा तुम्ही आनंद घेऊ शकता. बघा किती सुंदर आहे, किती सुंदर, किती सुंदर. तो लास्ट डॅम पासून तो चालू होतो डायरेक्ट इकडे, डायरेक्ट ह्या गावाकडे. टाखारी एक गाव आहे, त्या गावाचं एक डॅम आहे, त्या डॅमला तो जाऊन मिळतोय. म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे बघा खाली गाया आहेत. परंतु या दरीमध्ये गाया आहेत चरायला. खूप खोल दरीत उतरवल्यात गाया, परंतु खाली नाही जाऊ शकत मी. ह्या टाहाकारी गावाच्या गायी आहेत, आमच्या गायी तर काही दिसत नाही आहे. ह्या दरीमध्ये ना, ह्या दरीमध्ये गाय आहेत आणि इथे खूप 2-3 वाघ आलेले आहेत. एक वाघीण आहे, एक बछडा आहे आणि एक मोठा असा वाघ आहे. गाय आहेत चरायला, पण कधी पण अटॅक होऊ शकतो, काही गॅरंटी नाही. परंतु गाय आहेत इकडे. आमच्या गायी काही दिसत नाही मित्रांनो, त्याच्यामुळे मी काय जास्त खाली उतरत नाही. बघा मी खूप लांब आलेलो आहे, आमच्या गावापासून 3 ते 4 किलोमीटर इकडे आलेलो आहे शेताकडे. आणि खूप असं दरी आहे, त्या दरीमध्ये आमच्या काही गाया दिसून नाही राहिल्या. बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती मोठी दरी. वाघ कोणाला बघायचा असेल, ओरिजिनल वाघ बघायचा असेल तर या ठिकाणी यायचं आणि वाघ बघायचा. आणि 100 मीटरवरतीच धबधबा आहे, वॉटरफॉल पातळी वॉटरफॉल आहे. तिथं तुम्ही आनंद घेऊ शकता धबधब्याचा आणि तिथूनच रिटर्न होऊ शकता. पुढे दरीमध्ये उतरू नका, कृपया करून सांगतो. कोणी आलंच या धबधब्याला भेट द्यायला तर सांगतो, प्रत्येकाने या धबधब्याला आल्याच्या नंतर काळजी घ्यायची. मला तर इकडे खूप आवडते, त्याच्यामुळे मी गावाकडे आलो का तर मी येतोच इकडे. 15-20 दिवस खूप मजा करतो आणि मुंबईला जातो नंतर. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आमच्या गावचा डॅम आहे या, आणि त्या पातळी डॅमच्या वॉटरफॉलचा तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि इकडे पण खूप मोठी दरी आहे, दुसरी एक दरी आहे या साईडला. ह्या दरीत वाघ येत जात असतो. आणि गाया म्हशी चरायला असल्यामुळे, शेळ्या वगैरे असतात, त्यांचं खाद्य असल्यामुळे ते लवकरात लवकर अटॅक होतो. त्याच्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची इकडे आल्याच्या नंतर. हे बघा मित्रांनो, बघू शकता. जास्त करून मुंबईवाले खूप बघायला येतात इकडं, कारण त्यांना आवडतं. आणि ह्या पावसाच्या दिवसात तर त्यांना खूप आवडतं, त्याच्यामुळे पब्लिक खूप जास्त येते इकडे. भंडारदरा बघण्यापेक्षा मी तर बोलतो 30 ते 35 किलोमीटर आमचं गाव आहे. इकडे जर आले एकांत आहे, कोणाला जर यायचं असेलच तर तुम्ही पण येऊ शकता मित्रांनो. बघू शकता
हे बघा इकडे ते गाव आहे टाकारी म्हणून. इकडनं काय आहे, आमच्या गावाकडून टाकारीकडे यायला पाऊल वाटच आहे, गाडीचा रस्ता नाही आहे. त्या साईडनं रस्ता केळी मार्गे टाकारी गावाकडे यायला. त्याच्यामुळे इकडनं काय टाकारी आपण फक्त पायी जाऊ शकतो, गाडीने काही जाऊ शकत नाही. इकडे खूप जंगल असल्यामुळे लोक घाबरतात. ते फक्त धरणापर्यंतच येतात, गाय वगैरे चारतात. लईच खूपच जर डेअरिंग केली तर खाली दऱ्यामध्ये गुरं उतरवतात आणि गाय वगैरे चारून ते धरणाकडे निघतात. मग हे बघा मित्रांनो, आता मी परत धरणाकडे जाणार आहे. सध्या आता स्टॉप करतो ब्लॉग. कोणाला यायचंच असेल तर या आनंद घ्यायला. मी आता जातो, शोधतोय गाया, पण गाया काही भेटत नाही आहे. त्यामुळे आता ब्लॉग स्टॉप करतो. धन्यवाद.